संध्या किचनकडून सगळ्यांना माझा नमस्कार। आज मी हुलग्याच्या पिठाच्या शेंगुळ्या करायचा बेत ठरवला आहे। त्याला कुळीत पण बोलतात आणि त्याच्यासाठी मी मसाला तयार केला आहे। मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरं, बडीशेप, धणे, मीठ आणि हळद। आपला साधा सोपा मसाला। आता याच्यामध्ये आपण वाटण करूया। पाट्यावर वाटणार आहे आज मी। पहिल्या मिरच्या वाटते। तुम्हाला पाहिजे असेल तर कमी तिखट करा, पण मी थोडं जास्ती घेते। आपण लाल मिरच्या घेतल्यात कारण की लाल मिरच्यांमध्ये छान होतात शेंगुळ्या, कलर भी छान येतो। याच्यात हा दुसरा मसाला टाकूया। आपला मसाला झाला वाटून आता रेडी। आता आपण याला काढून घेऊया। असा बारीक मसाला वाटायचा। एक वाटी पीठ मी चाळून घेतलंय आणि आता याच्यात आपण मळून घेऊया मसाला टाकून। आता याच्यात मसाला टाकलाय मी, थोडं पाणी टाकलंय। आता याचं पीठ मळून याची कणिक करूया। चला, आपलं पीठ मळून झालंय आता छानपैकी। आता आपण शेंगुळी बनवायला घेऊया आणि हा मसाला मी त्याच्या सारासाठी ठेवलाय काढून। माझी आई हातावर करायची, मला येत नाही, मी पाट्यावर करते।
आपण आता गॅस चालू करूया. आपण तेल टाकूया. हे बघा, अशी शेंगोळी झाली तयार. गोल गोल शेंगोळी, जिलेबी सारखी. तर राई टाकूया याच्यात थोडे जिरे आणि कढीपत्ता, थोडंसं हिंग. तर आपण हा वाटलेला मसाला याच्यात परतून घेऊया. आणि हे थोडंसं याच्यात पीठ ठेवलंय, ते आपण याच्यामध्ये मिक्स करून टाकूया. म्हणजे याला चांगला घट्टपणा येतो आणि टेस्ट पण येते. छान लाल झाले परतून. आता याच्यात टाकूया आपण याच्यात खूप पाणी टाकावं लागतं, म्हणजे त्या शेंगोळ्या याच्यामध्ये शिजून निघतात, नाही तर कच्च्या राहतात कमी पाण्यामध्ये. तर अजून एक तांब्या पाणी आपण वाढवूया. छान कलर आला मसाल्याला. ते आली या, आपण टाकूया याच्यामध्ये शेंगोळ्या. दहा 15 मिनिटांनी शिजतील ती. 10-15 मिनिटं लागेल त्याला. पण थोडी खाली हलवूया, नाही तर लागणार खाली. छान शिजतात, मस्त दिसतात. पंधरा 20 मिनिटं शिजली चांगली, मस्त झाली. चला, आपली शेंगोळी रस्सादार झाली तयार खायला. असा रस्सा त्याच्यावर टाकायचा आणि मग छानपैकी चमच्याने खायची. खूप छान झालेत, एकदम टेस्टी आणि मस्त झालेत, रस्सेदार.